हाय गाईस, आता झाली सकाळ. आता मी उठले, चहा वगैरे पिते. बघू शकता गाईस, म्हणजे मोठ्या मामाचं घर. तो उठले गाईस, आता चहा वगैरे ब्रश वगैरे करते, चहा पिते आणि मग मी तुम्हाला माझं पूर्ण दोन्ही पण, इकडे आहे मोठ्या मामाचं घर आणि ते तिकडं नाही का छोट्या मामाचं घर, तिकडं पण आहे वर. आता तुम्हाला दाखवते मी गाईस. आता मी लहान्या मामाकडे आले आणि इकडे माझी आजी पण राहते, बघू शकता तुम्ही. आता हिला ओळखत असाल नाही काय. चल आई, आता आम्ही चाललो लहान्या मामीकडं चहा घी प्यायला. आता ब्रश करते. तिकडून इकडे आले, मी तिकडे झोपले होते, इकडून इकडे आले जायचं ना. गाईज हा बघा, हा माझ्या मामाचा पोरग लय आगाव आहे, आगाव काटते, माझ्यासोबत भांडणं करतं. बोल ना रे आता लय बोल. आता फोनवर त्याला बोलतो, लात हाण नको मला हाणन म्हण ना. हाय गाईज म्हण ना, सॉरी म्हण रे, म्हण हाय गाईज. हाय गाईज हाय गाईज म्हण. हाय गाय. अरे तुला फेमस करते ना मी यूट्यूबला. बस थांब थांब. हाय गाईज म्हण एकदा. हाय गाईज म्हण ना. म्हण ना बरं. हाय म्हण. हाय गाईज. हाय तुम्ही कशी आहात मग सगळे. मग तू म्हण. अरे मी म्हणले, तू म्हण ना. तू म्हण लागते, मी म्हणले. म्हण ना. तुला एवढं येत नाही मराठी. काय म्हणतील लोक तुला, ह्याला काही येत नाही हा असे मला लोक म्हणतील, कमेंट टाकतील, तू ह्याला काही स्वराजला काही येत नाही. काय आता आम्ही दोघं करतो ब्रश करायचं. गाईज आता आम्ही दोघं करतो ब्रश. कर ना ब्रश. सकाळी गाई हाकू आगाव म्हणा म्हणतो तू भांडण करतो थोडा. कुठे झाला हाय का गाईस. आमचं ब्रश करून झालंय. चला आता आम्ही दोघं चाललो. मध्ये आले बुट काय दिसराच येतो रे. बुटका नाही तू जर मोठा. अरे तो दिसराच आहे बघ इकडं. कुठं दिसायलास. अरे दिसायलाच नाही एवढा. गाईस हा खूप छोटा आहे म्हणून थोडा थोडा दिसतोय. हो भवानी. गाईस हे माझे बाबा किती जवान दिसताना. काय वाटत नाही आमचे बाबा आहे म्हणून नाही का. नाही वाटते का. काय वाटणार आमचे बाबा म्हणून वाटत नाही ना. आता बाबा म्हणजे काय हातात काठी काय माझ्या मागत दिलीचे. बाबा अजून आणि माजुरी मजारच राहते. तुम्हाला सारखं बघायला माझा बाबा कसा आहे म्हणून. एवढा बाबा भारी ठेवून हे सरक साईडला सोया. दिसला मला बाबाला. गाईज आता हे माझे बाबा आणि किती जवान दिसताना कमेंट मध्ये सांगा. नमस्कार करा. नमस्कार करा ना. नमस्कार नमस्कार. आता बंदलावर करू का. हा नमस्कार नमस्कार. तर त्यांना उशिरा माहीत झाले मी व्हिडिओ काढते. आता माझे बाबा जेवण करताय, आम्ही बी जेवण करणार आहे. करा जेवण. राहू दे. तर गाईज आम्ही तो या सगळ्या इकडून या ना. इकडून या ना. काही काही जण इकडून या असे अंगावर नको बोलू सोऱ्या. तर गाईज आता आम्ही तर खेळतोय ट्रॅक्टर. काय खेळतोय आपण. आम्ही खेळतो ट्रॅक्टर. हाय म्हण. हाय म्हणा रे. हाय म्हणा सगळ्यांनी. हाय म्हणा. हाय गाईज म्हण. हाय गाईज म्हणा सगळ्यांनी. हाय गाईज. गेली पिंकीची सक्की बायको गेली. हाय गाईज म्हणा सगळ्यांनी. हाय गाईज म्हणा रे. व्हिडिओला लाईक करा. म्हणा व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब करा. तुम्ही
2 hours later. गाईज आता मी आणि माझी मामी बसलो इथं कट्ट्यावर टाईमपास करत. बघू शकता आताच माझ्या मामीने काय आवरलं मामी तुम्ही इकडे शेण बिन आवरले. आमच्याकडं एक गाय एक म्हैस आणि 2 त्यांचे पिल्लं एक गाईचं पिल्लू एवढे जनावर आहेत. बरं का मामी जनावर. आणि आता म्हैस आहे. आता तिथं दूध देते का म्हैस. आता दूध देईन म्हैस. तुम्हाला सांगते गाईचं दूध म्हशीचं दूध कसं काढतं तुम्हाला मी लाईव्ह दाखवते थोड्या वेळाने. बरं का नाही मामी. आमची मामी काढते गाईचं दूध सगळ्याचं दूध. मग मामी थोडं काही बोलला 1 शब्द 2 शब्द तुमचे शब्द व्यक्त करा. बोला ना मामी बोला ना. असं म्हणा मला सबस्क्राईब करा बरं लाईक करा म्हणा जाऊ द्या म्हणा ना म्हणा लाईक करा तरी म्हणा. आणि लाईक मग तुम्हाला वाटत नाही का तुमची भाची फेमस व्हा म्हणा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब मला मामी सबस्क्राईब करा. गाई ही आमची आहे गाय. तिचं नाव काय मामी. सोनी छकुली. चला बघा गाई छकुली गोरी थोडी काळी. ही आमची गाय म्हैस. मामीचं नाव काय. तिचं नाव सोनी. सोनीचे 2 पिल्ले इकडं. मामी कोणाचं नाव सांगा. तिचं नाव काय मामीलाच माहिती नाही नाव. हेच काय नाव आहे. हिचं नाव राणी. राणी खरंच राणीसारखी दिसते. इकडे हिचं नाव काय मामी. माणिक काय चांगलं केस आहे. चमकी चंपी खाण्याची जास्त आहे. राणी छान आहे. राणी गाईज हे आहे माझ्या मोठ्या मामाचं घर. इथं स्टार्टिंगलाच आहे सुंदर झाड तुळस. इथं पण झाडं झुडपं लावायचं नाडी वाटतं मामीला. हे आहे आमचं छोटंसं घर. इकडे आहे चूल बिल बी असते कधी आम्ही पहिलं आम्ही तरी खाण्या चहा आगी सगळं पेच उठायचं सगळं चहा. इकडे एक रूम इकडे किचन इकडे एक रूम आणि हा हॉल बैठक रूम. असं आमचं घर. आणि आमचं मामी मोठ्या मामी जर काय लागली मामी तुमचे 2 शब्द व्यक्त करा ना थोडेफार तरी काही. बसलात लगे नवीन नवरीवाणी. मी थोड्या वेळाने करणार आहे ब्रेड वडे करणार आहे आम्ही. रेसिपी असं व्हिडिओसाठी मामी. समझ रहे हो ना. गाईज आता माझी मामी काढते म्हशीचं दूध. बघू शकता तुम्ही. आम्ही घरचंच दूध पितो गाईज. मामाच्या गावाकडे आलं की. आणि तिकडे गाईचं पण दूध काढायचं आहे अजून. तर गाईज आता आम्ही इथं करतोय ब्रेड वडे. आजी करते माझी ब्रेड वडे. आता तळती इथं कांदा. आणि इथं सगळी तयारी केली आईने. करतोय आम्ही कोथिंबीर बटाटं. आता तुम्हाला माझी आजी सांगन रेसिपी. कांदा तळला. कांदा तळला कोथिंबीर टाकली. तेल सर. गाईज आता हे असं आम्ही स्टफिंग लावून घेतलेली आहे. त्याच्यावरून हे टाकायचं असं. आम्ही ह्याला असं मधून कट करायचं. आई कर ग असं इथून असं उभं कर. असं मधून कट करायचं केलं. आणि आता हे आणि हे याच्यामध्ये डीप करून तळायचं. इथं कढईवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं गाईच. झालं नाही तळलं. आहे ना अजून घेऊ मोठी. हा बोल. तर काही आता आम्ही हे कट केलेले
तर आपण स्टफिंग भरून घ्यायची ब्रेड वरून. आई जास्त छान लागते. आणि असं स्टफिंग भरलेली आता आपण त्याच्यावरून दुसरा एक ब्रेड ठेवायचा असा आणि त्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आधी. चौकरी ब्रेड ऐक ना, जशा तशा आकाराचा ब्रेड ज्या त्या स्टाईलला ठेवायचा. केलं ना. त्याला कट राईट आहे राईट आहे. आणि आता ह्याला असं मधून कट करायचं केलेले. आता हे झाले रेडी. कुठं ठेवा पुढे धुवू फक्त. आणि असं पिंक करून घ्या आपण. मग राखीचं ते म्याव गायचं ना कुठे हगरे गायच म्हण. हगरे गायच हो गाईज मी बोलू तुझ्या. जर काही तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि नाही आम्ही आधी खाऊन सांगू तुम्हाला. लाईक करा, शेअर करा. खाऊन सांगू तुम्हाला आणि- कशी आहे. ठीक आहे. काही रेटमध्ये असं डीप करायचं. करा अजून नीट सगळी करून. झालं का? आणि हे तेलात सोडायचं. सोडलं की मग ते तळतं. दाखवलं मी. बस बस. सांग आता कसं झाले खाऊन. खाय ना मग. बरं आहे. मस्त झाली. 10 पैकी 10.5 मार्क. ओके ओके. तर गाईज आजसाठी इतकंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंट्स करायचं विसरू नका. स्वरात मन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. गाईज सबस्क्राईब पण करा.